Okay, welcome to the session of Enterprise Java. Today we start with unit number 3 and topic name is JSP. So JSP means Java Server Pages. It is the advanced concept of servlet. आणि servletची next step advanced concept म्हणजेच काय आहे JSP आहे Java Server Pages. जे पेजेस सर्व्हरवरती आपण अपलोड करतो किंवा सर्व्हरशी कम्युनिकेशन करत असतो सर्व्हरशी कम्युनिकेट होत असतं त्या पेजेसना आपण काय म्हणतो जावा सर्व्हर पेजेस किंवा जे पेजेस जावामधून डेव्हलप होतात आणि सर्व्हरला अपलोड होतात हे सगळे पेजेसना आपण काय म्हणतो जावा सर्व्हर पेजेस असं म्हणत असतो. आणि सर्व्हलेटमध्ये आपण काय करत होतो तर जावाच्या कोडमध्ये एचटीएमएलचा कोड आपण ॲड करत होतो. मी काय सांगतो ते व्यवस्थित ऐकून घ्या. सर्व्हलेटमध्ये आपण काय करतो जावाच्या कोडमध्ये एचटीएमएलचा कोड आपण ॲड करत होतो. तर जेएसपीमध्ये आपण काय करणार आहे एचटीएमएलच्या कोडमध्ये जावाचा कोड काय करणार आपण ॲड करणार. एचटीएमएलच्या कोडमध्ये जावाचा कोड आपण काय करणार आहे ॲड करणार बरोबर आहे. आणि जसजशी टेक्नॉलॉजी पुढे पुढे जात जाते वाढत जाते तसं टेक्नॉलॉजी सोपी होत जाते आणि तुम्हाला जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने ती कन्सेप्ट तुम्हाला अवेलेबल करून दिली जाते की जेणेकरून तुम्ही फास्ट डेव्हलपमेंट कराल चांगल्या क्वालिटीचं डेव्हलपमेंट कराल आणि अतिशय सोप्या पद्धतीने डेव्हलपमेंट कराल आणि काही काही नवीन गोष्टी तुम्हाला फॅसिलिटीज दिले जातात की ते चांगल्या पद्धतीचे नवीन आणखीन काहीतरी तुम्ही ॲप्लिकेशन डेव्हलप करू शकाल म्हणून. मग तसंच वेब ॲप्लिकेशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जावामध्ये काय आलेलं आहे ॲपलेट आलं. ॲपलेट नंतर प्युअर वेब ॲप्लिकेशन कुठलं आलं तर सर्व्हलेट आलं. तर सर्व्हलेट नंतर सर्व्हलेटमध्ये प्रॉब्लेम्स काय क्रिएट होते ते जो काय सगळा कोड आहे तुम्हाला जावाच्या प्युअर जावामध्ये लिहावा लागत होता आणि जावाच्या कोडमध्ये एचटीएमएलचा जो स्टॅटिक कोड आहे तो ॲड करावा लागत होता. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे काय इव्हन तुम्हाला स्टॅटिक पेज क्रिएट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करावं लागत होतं की जावाचा कोड लिहावा लागत होता. मग तो जावाचा कोड कंपाईल होणार त्याची क्लास फाईल क्रिएट होणार मग त्याचे पॅकेजेस क्रिएट होणार मग ते अपडेट होणार मग ते एक्झिक्यूट होणार ब्राउझरमध्ये. So instead of that, in JSP, they are direct going to available the index.jsp or .html pages, which will be easily developed by the HTML. म्हणजे जे काही स्टॅटिक पेजेस आहेत हे तुम्हाला डायरेक्टली काय करता येतात तुम्हाला डेव्हलप करता येतात HTML मधून. ठीक आहे. आणि जिथे जिथे डायनॅमिक कोडिंग तुमचं असेल जिथे डायनॅमिक कोडिंग किंवा जावाचं कोड पाहिजे तिथेच फक्त तुम्ही जावाचं कोड तुम्ही यूज करू शकता आणि ते करण्यासाठी स्क्रिप्टलेट नावाची एक कन्सेप्ट आहे. ते कन्सेप्टचा वापर करून तुम्ही काय करू शकता मग ते ॲड करू शकता. तर हे ओव्हरऑल तुम्हाला मी JSP बद्दल सांगितलेलं आहे. काय सांगितलं की सर्व्हलेटपेक्षा JSP सोपं आहे. सर्व्हलेट हे हेवी वेट आहे JSP हे लाईट वेट आहे. ठीक आहे. सर्व्हलेटमध्ये सगळे जे इव्हन स्टॅटिक पेज क्रिएट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला जावाचा कोड तुम्हाला लिहावा लागतो. सर्व्हलेटमध्ये जावाच्या कोडमध्ये एचटीएमएलचा कोड ॲड करावा लागतो. JSPमध्ये तसं नाही आहे. JSPमध्ये तुम्हाला एचटीएमएलचा कोड असतो तो तुम्हाला प्युअर एचटीएमएल तुम्ही लिहू शकता आणि जिथे तुम्हाला डायनॅमिक कोड हवा आहे जिथे तुम्हाला जावाचा कोड आहे तिथेच फक्त तुम्ही काय करू शकता जावाचा कोड लिहू शकता. त्याच्यामुळे काय होतं की तुमचं डिवायडेशन होतं म्हणजे डिझाईनचा पार्ट वेगळा होतो आणि डायनॅमिक कोडिंगचा पार्ट वेगळा होतो. त्याच्यामुळे एकतर रॅपिड डेव्हलपमेंट होतं फास्ट डेव्हलपमेंट होतं आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता. ठीक आहे. आणि दोन्ही पार्ट वेगवेगळे असल्यामुळे काय होतं की डेव्हलपमेंट करण्यासाठी सोपं जातं. म्हणजे सपोज एखादा तुमच्याकडे डेव्हलपर आहे की त्याला काय येत नाही जावा येत नाही फक्त एचटीएमएल परफेक्ट येतं मग तुम्ही काय करू शकता जावामध्ये फक्त एचटीएमएलचे पेजेस तुम्ही डिझाईन करायला देऊ शकता की जे काही स्टॅटिक पेजेस आहेत ते तो डिझाईन करू शकतो. फक्त डायनॅमिक पेजेसच्या वेळी तुम्ही काय करू शकता ते वर्कआउट करू शकता परंतु स्टॅटिक पेजेसच्या वेळी तुम्ही काय करू शकता तो त्याला तुम्ही देऊ शकता की जेणेकरून तुमचं फास्ट आणि रॅपिड डेव्हलपमेंट होईल. ते लक्षात त्यामुळे हे डेव्हलपमेंट अतिशय सोपं जाईल आणि डिझाईनचा भाग वेगळा आणि स्टॅटिकचा भाग वेगळा आणि डायनॅमिक कोडिंगचा भाग वेगळा हे दोन्ही वेगवेगळे केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला डेव्हलपमेंटला सोपं जाईल. ओके. आता आपण डिटेलमध्ये बघूया JSP म्हणजे काय टेक्निकली काय काय आपल्याला दिलेलं आहे ते. आय थिंक कन्सेप्ट सगळ्यांना समजले नक्की JSP म्हणजे काय. हो सर. ओके. तर आपण काय करूया पुढं टेक्निकली आणि त्यांनी काय नोट्समध्ये काय दिले ते बघूया. JSP टेक्नॉलॉजी इज यूज टू क्रिएट वेब ॲप्लिकेशन जस्ट लाईक सर्व्हलेट टेक्नॉलॉजी. बरोबर आहे. JSP टेक्नॉलॉजी कसं केलेलं आहे सर्व्हलेट टेक्नॉलॉजी सारखंच काय केलं आहे ते डेव्हलप केलं आहे आणि यूज केलेलं आहे. इट कॅन बी थ्रू आउट ऑफ अन एक्सटेन्शन टू सर्व्हलेट. हे सर्व्हलेटच पुढं काय केलं एक्सटेंड केलेलं आहे. इट प्रोव्हाइड्स मोर फंक्शनॅलिटी दॅन सर्व्हलेट सच ॲज एक्सप्रेशन लँग्वेज JSTL एक्सेट्रा. ठीक आहे. जसं आपण मी तुम्हाला बोललो होतो की JSPमध्ये काय दिलं आणखी मी फंक्शनॅलिटी वाढवून दिलेली आहे. सर्व्हलेटपेक्षा काय आणखी काहीतरी कन्सेप्ट किंवा फंक्शनॅलिटी वाढवून दिली आहे जेणेकरून ते फास्ट अँड रॅपिड डेव्हलपमेंट होईल. नंतर काय सांगितलं अ JSP पेज कन्सिस्ट ऑफ HTML टॅग अँड JSP टॅग. JSPमध्ये काय HTMLचा पण टॅग आहेत
आणि JSPचे पण टॅग आहेत, म्हणजे प्युअर HTMLचे टॅग पण तुम्ही यूज करू शकता सगळे, आणि JSPचे पण टॅग करू शकता, यूज करू शकता. The JSP pages are easier to maintain than servlet because we can separate designing and development. JSP पेजेस म्हणजे डेव्हलप करणं आणि मेंटेन करणं खूप सोपं आहे, कारण डिझाईनचा पार्ट वेगळा आहे आणि डायनॅमिक कोडिंगचा पार्ट, डेव्हलपमेंटचा पार्ट हा पूर्ण वेगळा आहे, म्हणजे डायनॅमिक पार्ट हा पूर्ण वेगळा आहे. इट प्रोव्हाइड्स सम ॲडिशनल फीचर्स सच ॲज एक्सप्रेशन लँग्वेज, कस्टम टाईप. तुम्हाला आणखीन काही वेगवेगळे फीचर्स दिले आहेत, तुमची एक्सप्रेशन लँग्वेज दिले आहेत, काही टॅग्स वगैरे दिलेले आहेत, स्क्रिप्टलेट्स दिले, अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये दिल्या आहेत, ते आपण आता वन वन बघणार आहोत, तुम्हाला कळेल. सो दिस इज बेसिक इंट्रोडक्शन अबाउट द JSP. नेक्स्ट, ॲडव्हान्टेजेस ऑफ JSP ओव्हर द सर्व्हलेट. सर्व्हलेटपेक्षा ह्याचा ॲडव्हान्टेज काय आहे JSP मध्ये ते बघू आपण. There are many advantages of JSP over the servlet. They are as follows. Extension to servlet. JSP technology is extension to servlet technology. We can use all the features of servlet in JSP. काय सांगले, त्याचं सर्व्हरचं जसं आपण बोललो होतो, त्याचं सर्व्हरचे एक्सटेन्शन आहे आणि सर्व्हरचे सगळे फीचर्स आपण JSP मध्ये यूज करू शकतो. In addition to, we can use the implicit object, predefined tags, expression language, and custom tag in JSP that makes JSP development easy. तर तुम्ही काय करू शकता, ह्याच्यापेक्षा ॲडिशनमध्ये काही ऑब्जेक्ट्स यूज केलेले आहेत, काही प्रीडिफाईंड म्हणजे ऑलरेडी तयार केलेले टॅग्स आहेत, काही एक्सप्रेशन लँग्वेजेस आहेत, काही कस्टम टॅग्स आहेत, असे वेगळे आहेत. त्यामुळे डेव्हलपमेंट करायला काय होतं, सोपं जातं. Easy to maintain. JSP can be easily managed because we can easily separate our business logic with प्रेझेंटेशन लॉजिक. जसं अगोदर मी तुम्हाला बोललो होतं, डिझायनिंगचं लॉजिक वेगळं असतं आणि डायनॅमिक कोडिंगचं लॉजिक वेगळं आहे. म्हणजेच बिझनेस लॉजिक वेगळं आणि प्रेझेंटेशन म्हणजे डिझायनिंग, आणि बिझनेस लॉजिक म्हणजे डायनॅमिक कोडिंग, जसं तुम्ही जावामध्ये कोडिंग करता ते, बरोबर. इन सर्व्हलेट टेक्नॉलॉजी वी मिक्स अवर बेसिक बिझनेस लॉजिक विथ प्रेझेंटेशन लॉजिक. मग सर्व्हलेटमध्ये आपण काय करतो, दोन्ही एकत्र लिहित होतो, म्हणजे काय डिझाईनचा पार्ट पण एकत्र आणि डायनॅमिक पार्ट पण एकत्र, दोन्ही एकत्र लिहित होतो. परंतु JSPमध्ये तसं नाही करू शकत. तुम्ही डिझाईनचा पार्ट वेगळं करू शकता आणि डायनॅमिक पार्ट काय करू शकता, वेगळं करू शकता, वेगळं डेव्हलपमेंट करू शकता. फास्ट डेव्हलपमेंट, नो नीड टू रिकम्पाईल अँड रिडिप्लॉय. इथे फास्ट डेव्हलपमेंट करू शकता तुम्ही, एकदा कंपाईल करता परत कंपाईल करायला लागत नाही, आणि डिप्लॉय पण तुम्हाला करावं लागत नाही. दरवेळी तुम्हाला कंपाईल करत बसावं लागत नाही की डिप्लॉय करत बसावं लागत नाही. डिप्लॉय म्हणजे काय, एखादा प्रोजेक्ट रन करण्यासाठी तुम्हाला डेव्हलपमेंटचे काही स्टेप्स असतात, त्याला सपोर्टेड लाईन फाईलचे काही स्टेप्स असतात किंवा त्याची काहीतरी प्रोसिजर असते, ती प्रोसिजर दरवेळी तुम्हाला रिपीट करावं लागत. इफ JSP पेजेस इज मॉडिफाईड, वी डू नॉट नीड टू रिकम्पाईल अँड रिडिप्लॉय द प्रोजेक्ट. JSPचे पेजेस तुम्ही मॉडिफाय करत असेल, तुम्हाला परत म्हणजे मॉडिफाय केला तर परत ते रिकम्पाईल करावं लागत नाही किंवा रिडिप्लॉय करा, प्रोजेक्ट तुम्हाला रिडिप्लॉय करावं लागतं, म्हणजे परत ते कंपाईल करा, चेक करा वगैरे सगळं. The servlet code needs to be updated and recompiled if we have to change the look and feel of the application. काय सांगितलं, the servlet code needs to be updated, recompiled if we have to change the look and feel of the application. दरवेळी तुम्हाला काय करावं लागतं, कंपाईल आणि डिप्लॉय करावं लागत नाही. तुम्ही अपडेट केलं की ऑटोमॅटिक तुम्ही रिफ्रेश केलं की ते पेज काय होतं, अपडेट होतं. लेस कोड दॅन सर्व्हलेट. सर्व्हलेटपेक्षाचा कोड काय खूप कमी आहे, कमी कोडिंगमध्ये तुम्ही काय करू शकता, ते डेव्हलपमेंट करू शकता. इन JSP वी कॅन यूज मेनी टॅग्स सच ॲज ॲक्शन टॅग, JSTL, कस्टम टॅग, एक्सेट्रा. दॅट रिड्युसेस द कोड. मोर ओव्हर वी कॅन यूज द EL, इम्प्लिसिट ऑब्जेक्ट. म्हणजे तुमचं काय, जे सर्व्हलेटपेक्षा तुमचा कोड काय खूप कमी आहे ह्यामध्ये, कुठं JSP मध्ये. तर आपण काय करायचं नेक्स्ट, हे काय झाले तुमचे काही ॲडव्हान्टेजेस झाले JSP ओव्हर द सर्व्हलेट. नेक्स्ट आपण काय बघणार आहे, लाईफ सायकल ऑफ JSP पेज. JSPचं जे लाईफ सायकल आहे पेजचं, ते आपण बघणार आहोत. पण डायग्रामचं बघू आपण, महत्त्वाचं म्हणजे पटकन तुम्हाला समजेल. बघा, तुम्ही क्लायंट आहात, रिक्वेस्ट टाकतात JSPला. JSP काय करतो, जे काय तुमचं कोड आहे तो सर्व्हलेटमध्ये ट्रान्सफर करतो .java फाईलमध्ये. बघा, शेवटी तुम्ही काहीही केलं तरी सगळा तुमचा कोड काय होणार आहे, जावाकडेच जाणार आहे, सर्व्हलेटलाच जाणार आहे. कारण का तुम्ही जरी JSPमध्ये जरी केला तर फक्त तो डिझाईनचं पेज तेवढं काय करेल, कंपाईल करेल सेपरेटली, परंतु जावाचा कोड जो काय आहे, डायनॅमिक कोड जो काय, तो शेवटी कशात कन्वर्ट होतो, सर्व्हलेटमध्येच कन्वर्ट होतो, म्हणजे जावाच्या कोडमध्येच कन्वर्ट होतो. म्हणजे बघा, JSP ट्रान्सलेटर इंटू द सर्व्हलेट म्हणजे .java फाईल कंपाईल होतो, बरोबर आहे. कारण सेपरेट कंपायलर नाही याला जावाला, बरोबर, म्हणजे वेब ॲप्लिकेशन सेमच कंपायलर आहे. मग तो जावाचा कोड काय करतो, JVM मध्ये कंपाईल केला जातो,
त्याची क्लास फाईल म्हणजे एक्झिक्युटिव्ह फाईल क्रिएट होते, त्याची जार फाईल क्रिएट होते, परत सर्व्हलेटचा ऑब्जेक्ट क्रिएट होतो, बफरमध्ये जातो आणि ते तुम्हाला परत वेब ब्राउझरमध्ये दिसतं वेब ब्राउझरमध्ये दिसतं. हे कसं डिटेल लाईफ सायकल दिलेली आहे. काय दिलं आहे? डिटेल लाईफ सायकल दिलं आहे, हे केलं आहे. इव्हन तुम्ही असे करू शकता डायरेक्ट, म्हणजे कसं की जसं इनिट, सर्व्हिस आणि डिस्ट्रॉय हे 3 स्टेप्स जरी तुम्ही जर केले तरी चालते. इनिट, सर्व्हिस आणि डिस्ट्रॉय. म्हटलं इनिट, सर्व्हिस आणि डिस्ट्रॉय. इनिट म्हणजे काय? इनिशियलायझेशन. सर्व्हिस म्हणजे काय? तुम्हाला काय रिक्वेस्ट अँड रिस्पॉन्स जे असतात आणि तुमचे जे काही ॲक्च्युअल लॉजिक असतात ते त्यामध्ये डेव्हलप होतं. आणि डिस्ट्रॉय म्हणजे जे काय तुम्ही इनिशियलाइज केलं सगळे ते होतात डिस्ट्रॉय होतं. बरोबर दिलं बघा. ॲज depicted in above diagram, JSP pages is translated into the servlet by the help of JSP translator. The JSP translator is a part of web server which is responsible for translating the JSP page into the servlet. काय सांगितलंय? JSP translator is a part of web server. JSP translator कोणाचा पार्ट आहे? वेब सर्व्हरचा, which is responsible for translating the JSP page into the servlet. तो काय करतो? तुमचं JSPचं पेज सर्वलेटमध्ये काय करतो? कन्वर्ट करतो. After that, servlet pages is compiled by the compiler and gets converted into the class file. Moreover, all the processes that happen in servlet are performed in JSP later, like initialization, committing, response to the browser and destroy. जसे सर्वलेटला होतं तसंच होतं, इनिट, सर्व्हिस आणि डिस्ट्रॉय. फक्त तुम्हाला डिटेल प्रोसिजर तिथे दिलेली आहे. ठीक आहे. तुम्ही वेब सर्व्हरचं लाईफ सायकल जरी ड्रॉ केलं ते एक्सप्लेन केलं सुद्धा चालतं, किंवा JSPसाठी स्पेसिफिक विचारलं तरी तर हे एक्सप्लेन केलं सुद्धा चालेल. नेक्स्ट बघा, क्रिएटिंग एक सिम्पल JSPचं पेज कसं क्रिएट होतं दिले बघा. To create a first JSP page, write some HTML code as given below and save it by .jsp extension. We have saved this file as index.jsp, put it in the folder and paste to the folder in the web apps directly in Apache Tomcat to the run the JSP page. हे Tomcat थ्रू कसं करायचं सांगितलं आहे, परंतु युनिव्हर्सिटीला, मुंबई युनिव्हर्सिटीला काय केलेलं आपण नेटबिन्स यूज केलं. म्हणजे ऑफिशियल जे एडिटर आहे ते कुठलं आहे तर तुमचं नेटबिन्स आहे. ठीक आहे. ते आपण बघतो डायरेक्ट तुम्हाला फ्रेमवर्क आहे. आपण JSPला सर्व्हलेटला जसं आपण बघितलेलं आहे सेम तसंच आपण काय करणार आहे, प्रॅक्टिकल सेशनला JSPचं कसं होणार आहे नेटबिन्समध्ये तुम्हाला दाखवलं जाईल. Let's see the simple example. JSP where we are using the scriptlet tag to put Java code in the JSP page. म्हणजे scriptlet tag आहे ते जावाचा जो तुमचा कोड आहे, HTMLच्या कोडमध्ये जावाचा कोड ॲड करण्यासाठी तुम्ही काय करता, स्क्रिप्टलेट टॅगचा यूज करता. म्हणजे लेस दॅन % आणि % लेस दॅन ह्या कन्सेप्टचं काय करता तुम्ही यूज करता. बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो स्क्रिप्टलेट म्हणतो. जसं तुम्हाला अगोदर सांगितलं मी, अगोदर काय करतो तुम्ही जावाच्या कोडमध्ये काय करत होता, HTMLचा कोड ॲड करतो. इथं काय करायचं, HTMLच्या कोडमध्ये काय करायचं, हा डायनॅमिक कोड म्हणजे जावाचा कोड काय करायचं ॲड करायचं, एवढंच करायचं तुम्हाला. HTML बॉडी, दिस इज नोन ॲज अ स्क्रिप्टलेट आउट डॉट प्रिंट 2x5, म्हणजे 2x5चं कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिक केलं ते प्रिंट पण केलेलं आहे. आणि इथे स्क्रिप्टलेट काय केलं, कम्प्लीट केलेलं आहे बॉडी आणि HTML. आणि तुम्हाला ब्राउझरला तुम्ही रन केलं ते तर तुम्हाला आउटपुट काय दिसणार आहे, 10 दिसणार आहे. काय दिसणार आहे, 10 दिसणार आहे. तर एक सिम्पल एक्झाम्पल, डिटेल एक्झाम्पल आपण काय करणार पुढे बघणार आहोत. The JSP API. The JSP API consists of 2 packages. एक 2 पॅकेजेस आहेत. जसं आपण इम्पोर्ट फाईल करून घेतो, कुठलेही JSPचं पेज डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला हे पॅकेजेस अतिशय महत्त्वाचे आहेत. javax.servlet.jsp and second is javax.servlet.jsp.tag ext. बरोबर आहे. म्हणजे तुमचे जे काही टॅग लायब्ररी, स्क्रिप्टचे वेगळे टॅग्स वगैरे आहेत ते टॅगची लायब्ररी तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यावी लागते. तर जेव्हा तुम्ही इम्पोर्ट करून घ्याल तेव्हा इम्पोर्ट javax.servlet.star किंवा JSP.star असं म्हटलं की JSPचे सगळे फीचर्स तुम्हाला काय करतात त्यामध्ये यूज करता येतात. तर ते दिले बघा पॅकेजमध्ये काय काय दिलं आहे. javax.servlet.jsp पॅकेजमध्ये काय काय आहे, तर दिस पॅकेज हॅज 2 इंटरफेसेस अँड क्लासेस. द 2 इंटरफेसेस आर ॲज फॉलोज. 2 इंटरफेसेस कुठले कुठले आहेत, JSP पेज आणि HTTP JSP. JSP पेज आणि HTTP JSP. आणि क्लासेस कुठले, JSP रायटर, पेज कंटेंट, JSP फॅक्टरी, इंजिन इन्फॉर्मेशन, JSP एक्सेप्शन आणि एरर. JSP रायटर जसं आपण आउट म्हटलं आहे ते, कंटेंट रायटर, फॅक्टरी त्यात सगळे तुमचे ऑब्जेक्ट स्टोअर करून ठेवले असतात. इंजिन इन्फॉर्मेशन म्हणजे तुमचं सर्व्हरचे किंवा JSP बद्दल जे काही सगळी इन्फॉर्मेशन असते ती JSP इंजिन इन्फॉर्मेशनमध्ये असते. JSP एक्सेप्शन काय जनरेट झाले तर ते हँडल करण्यासाठी एक्सेप्शन नावाचे क्लासेस असतात.
JSP मध्ये कुठले एरर्स आले तर JSP एरर नावाचे क्लासेस असतात. तर अशा पद्धतीने काय केले सगळं ते प्रोसेस अरेंज करून दिले आहे. JSP's interfaces कुठले आहेत बघा. According to the JSP specification, all the generated servlet classes must implement the JSP page interface. It extends the servlet interface. It provides two lifecycle method. मग तुम्हाला सर्वचे जे इंटरफेसेस आहेत ते एक्सटेंड करून घेतात. तर सर्वलेट JSP पेज आणि HTTP पेजेस हे सगळे काय करतात एक्सटेंड करून घेतात. जे काय HTTP JSP पेज आहे कोणाकडून एक्सटेंड झालेलं आहे JSP पेज कडून. JSP कोणाकडून एक्सटेंड झालेलं आहे सर्वलेट कडून. हे सर्वरचीच प्रॉपर्टी काय केले सगळे पेजेस काय केले क्रिएट केलेले आहेत. नंतर बघा मेथड्स कुठले कुठले आहेत. मेथड्स ऑफ JSP पेजेस इंटरफेसेस. Public void JSP init initialization. It is invoked only once during the life cycle of JSP when JSP page is requested firstly. जेव्हा पहिल्यांदा तुम्ही JSP पेज रिक्वेस्ट करा तेव्हा सगळे जे काय तुम्हाला JSP चे सगळे जे पेजेस आहेत किंवा फीचर्स आहेत सगळे तुमचे काय केलं तिथं इनिशियलाइज होतात. इट इज यूज टू परफॉर्म इनिशियलायझेशन. इट इज सेम ॲज द इनिट मेथड ऑफ सर्वलेट. सर्वलेट मध्ये जसं तुम्ही इनिट नावाची मेथड यूज करता सेम ॲज इट इज यू कॅन यूज द init method in the JSP. Then second one is JSP destroy method, public void JSP destroy method. It is invoked only once during the life cycle of JSP before the JSP page is destroyed. It can be used to perform some cleanup operation. जे काय तुम्ही इनिशियलाइज केलेलं असतं जे काय कंटेंट्स किंवा पेजेस क्रिएट केले असतात ते सगळे पेजेस किंवा ऑब्जेक्ट्स डिस्ट्रॉय करण्याचं काम किंवा मेमरी डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करत असतं तर JSP डिस्ट्रॉय मेथड करत असतं. ठीक आहे. अशा पद्धतीने दोन अतिशय महत्त्वाचे मेथड्स आहेत. JSP इनिट म्हणजे इनिशियलायझेशन, डिस्ट्रॉय म्हणजे पूर्ण तुमचे सगळे काय होतात मेमरी काय डिस्ट्रॉय होतात. नंतर द HTTP JSP पेज इंटरफेस. तर HTTP JSP पेज इंटरफेस म्हणजे काय तर JSP सर्व्हिस म्हणजे सर्व्हिस मेथड. जसं तुम्हाला लाईफ सायकल्स बघितलं इनिट सर्व्हिस अँड डिस्ट्रॉय. इनिटमध्ये काय ते सगळे ऑब्जेक्ट तुमचे इनिशियलाइज होतात. सर्व्हिसमध्ये तुमचे आता आपण बघणार रिक्वेस्ट रिस्पॉन्स होते. डिस्ट्रॉयमध्ये तुमचे जे काय मेमरी किंवा हे सगळे इनिशियलाइज होते सगळं डिस्ट्रॉय होतं. बरोबर. मग सर्व्हिस मेथडमध्ये काय दिलं बघा. इट इज इन्वोक्ड ईच टाइम वेन रिक्वेस्ट फॉर द JSP पेज कम्स टू द कंटेनर. कंटेनर जेव्हा तुम्हाला रिक्वेस्ट येतं तेव्हा तुमचं काय सर्व्हिस मेथड काय होतं एक्झिक्यूट होते. इट इज यूज टू प्रोसेस द रिक्वेस्ट. द अंडरस्कोर is significance that you cannot override the method. मेथड तुम्ही ओव्हरराईड करू शकत नाही त्यामुळे सुरुवातीला काय दिलं ते अंडरस्कोर दिलेलं आहे. फक्त लक्षात काय ठेवा सर्व्हिस मेथड कशाला यूज करतो आपण रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स देण्यासाठी किंवा जे काय तुमचे ॲक्च्युअली बिझनेस लॉजिक आहे जे काय प्रोसेस होते ते तर ते कुठे होते तुमच्या सर्व्हिस नावाच्या मेथडमध्ये कुठे होते तुमच्या सर्व्हिस नावाच्या मेथडमध्ये होत असते. नंतर काय दिले अतिशय महत्त्वाचं JSP स्क्रिप्टलेट टॅग्स. स्क्रिप्टिंग टॅग्स हे अतिशय महत्त्वाचे JSP मध्ये. ह्याच्यावरती 100% एखादं क्वेश्चन तरी एक्झामला येतं म्हणजे येतं. एक तर तुमच्या स्क्रिप्टलेट टॅगमध्ये येतं एक्सप्रेशन टॅग किंवा डिक्लेरेशन टॅग. ह्या तिन्हीपैकी कुठल्या ना कुठल्या एका टॅगला तुम्हाला काय येतं ते एक्झामला हे क्वेश्चन विचारलं जातं. बरोबर. तर स्क्रिप्टिंग एलिमेंट्स प्रोव्हाइड्स द एबिलिटी टू इन्सर्ट जावा कोड इनसाइड द JSP. ठीक आहे. च्या JSP मध्ये तुमचं जावाचा कोड इन्सर्ट करण्यासाठी तुम्ही काय करता या स्क्रिप्टिंग एलिमेंटचं काय करता यूज करता काय करता स्क्रिप्टिंग एलिमेंटचा यूज करता. देर आर 3 टाइप्स ऑफ स्क्रिप्टिंग टॅग्स. देर आर 3 टाइप्स ऑफ स्क्रिप्टिंग टॅग्स. द फर्स्ट वन इज स्क्रिप्टलेट टॅग, सेकंड वन इज एक्सप्रेशन टॅग अँड थर्ड वन इज डिक्लेरेशन टॅग. So scriptlet tag is used to adding the dynamic code into the HTML code. Then expression tag, it will directly express your expression किंवा जे काय ऑपरेशन्स असतात ते डायरेक्ट एक्सप्रेस करण्यासाठी किंवा ते लिहिण्यासाठी एक्सप्रेशन टॅग्स यूज करता. आणि काही तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करायचं स्टेटमेंट डिक्लेअर करायचं असतं त्या सिच्युएशनला तुम्ही काय करता डिक्लेरेशन टॅग काय करत असता यूज करत असता. काय करता डिक्लेरेशन टॅग काय करता तुम्ही यूज करता. आता आपण काय करणार आहे नाव वी सी द वन बाय वन व्हॉट इज द स्क्रिप्टलेट टॅग, व्हॉट इज द एक्सप्रेशन टॅग अँड व्हॉट इज यूज ऑफ डिक्लेरेशन टॅग. द फर्स्ट वन इज स्क्रिप्टलेट टॅग. The scriptlet tag is used to execute Java source code in JSP. ठीक आहे. काय सांगितलंय स्क्रिप्टलेट टॅग यूज टू एक्झिक्यूट द जावा सोर्स कोड इन JSP. JSP मध्ये जावाचा सोर्स कोड ऍड करण्यासाठी आपण काय करतो स्क्रिप्टलेट टॅगचा यूज करतो. त्याचं सिंटॅक्स काय <% जावा सोर्स कोड जे काय तुमचा सोर्स कोड असेल ते आणि तुमचा % आणि ग्रेटर दॅन साइन. तर अशा पद्धतीने ते दिलेलं आहे. सो एक्झाम्पल ऑफ JSP स्क्रिप्टलेट टॅग.
HTML बॉडी नंतर स्क्रिप्टलेट टॅग काय दिले बघा ते लेस देन % आउट डॉट प्रिंट वेलकम टू JSP सेमिकोलन % आणि ग्रेटर देन साईन स्लॅश बॉडी स्लॅश HTML इथं बघा सगळे फाईल्स इम्पोर्ट करायची गरज नाही, वर्ड मेन डिक्लेअर करायची गरज नाही, नंतर पब्लिक स्टॅटिक वर्ड मेन किंवा HTTP रिक्वेस्ट HTTP रिस्पॉन्स लिहायची गरज नाही, आउट नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नाही, जावाचे सगळे कोड्स लिहायची काही गरज नाही, म्हणजे कित्येक कोडिंगचा पार्ट तुमचा काय होतो कमी होतो. फक्त HTMLचं सिम्पल पेज काय होतं तुमचं क्रिएट होतं. बरोबर आहे, सिम्पल HTMLचं पेज तुमचं काय होतं ते क्रिएट होतं. डेव्हलपमेंट करायला सोपं, किचकट प्रोसिजर नाही आहे काय. हे जर तुम्हाला वेलकम टू JSP तुम्हाला यायचं असतं तर जावाचे सगळे तुम्हाला पहिल्यांदा फाईल्स इम्पोर्ट करून घ्यावे लागले असते, मेन मेथड डिक्लेअर करावं लागलं असतं, पब्लिक मेथड डिक्लेअर करावं लागलं, त्यामध्ये HTTP रिक्वेस्ट रिस्पॉन्स द्यावा लागलं असतं, एक्सेप्शन घ्यावं लागलं असतं, परत आउटला ऑब्जेक्ट प्रिंट रायटरला आउट नावाचं ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागलं असतं. ह्या सगळ्या प्रोसिजर तुम्हाला करायला लागल्या असते. आणि जर तुम्ही 20-25 लाईनचं कोड लिहिल्यानंतर तुम्हाला फक्त काय तुम्ही लिहू शकला असतं त्याचं वेलकम टू JSP वेलकम टू सर्वलेट असं लिहिलं होतं. सो इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही इथे काय केला तर जस्ट आउट म्हणजे स्क्रिप्टलेट टॅगचा यूज करून तुम्ही काय केला आउट डॉट प्रिंट वेलकम टू JSP म्हणजे एका लाईनमध्येच काय केलं तुम्ही जिथं पाहिजे तिथं फक्त जावाचा कोड तुम्ही ते लिहिलेला, जिथं हवं आहे तिथं तुम्ही काय केलं जावाचा कोड लिहिलेला. ठीक आहे. So this is the simple example of scriptlet tag. So now we see the another example of scriptlet tag to print the username. Example of JSP scriptlet tag that prints the username. In this example, we have created two files, index.html and welcome.jsp. म्हणजे आपण स्टॅटिक कोड लिहिण्यासाठी काय केलेलं आहे index.html घेतलेला आहे आणि डायनॅमिक कोड लिहिण्यासाठी काय केलं we are going to create here welcome.jsp. The index.html file gets the username from the user and the welcome.jsp file prints the username with the welcome message. So in index.html we are creating the static code or designing code, and in welcome.jsp we are creating the dynamic code which will take the username from the index.html. Okay, so now we see the actual what is the coding. HTML body, see the index.html, HTML body form action is equals to welcome.jsp, so it can transfer your this action into the, when you click on go it will transfer your data into the welcome.jsp. म्हणजे तुम्ही जेव्हा गो बटनवरती क्लिक सबमिट बटनवरती किंवा गो बटनवरती क्लिक करणार तेव्हा तुमचा सगळा डेटा कुठे जाणार आहे welcome.jsp. म्हणजे ही ऍक्शन कुठे एक्झिक्यूट होणार आहे या फॉर्मची ऍक्शन कुठे एक्झिक्यूट होणार आहे welcome.jsp. Input type equals text, name equals to username. Here we are going to create a text box. Then input type equals submit, value equals to go. Here we are going to create a submit button. See here. आउटपुटचं स्क्रीन दाखवतो नेक्स्ट प्रॅक्टिकल करून दाखवतो. स्लॅश फॉर्म स्लॅश बॉडी आणि स्लॅश HTML. ठीक आहे, हे जे टेक्स्ट बॉक्स आणि एक बटन क्रिएट होईल. then welcome.jsp. So this is actually your JSP code. HTML body, here is scriptlet, opening scriptlet and closing scriptlet. So here we are write the actual Java code. So string name is equals to request.get parameter uname. म्हणजे आपण काय करणार आहे तर स्टॅटिक कोड मध्ये म्हणजे या टेक्स्ट बॉक्स मध्ये नाव घेणार आहे आणि आपण काय करणार आहे बघा request.get parameter uname काय होणार आहे इथलं जे वेलकम म्हणजे index.html मधली जो डेटा आहे टेक्स्ट बॉक्स मध्ये डेटा आहे तो इथे येणार आहे आणि आपण स्ट्रिंग मध्ये स्टोअर करणार आहे. आउट डॉट प्रिंट वेलकम प्लस नेम आणि आपण इथे वेलकम जिथे का नाव असणार ते नाव आपण इथे काय करणार आहे प्रिंट करणार आहे. नाव आपण काय करणार इथे प्रिंट करणार. अशा इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता ते शेअर करू शकता किंवा तुम्ही प्रिंट करू शकता. ठीक आहे, बघा काय केलं परत एकदा सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा काय केलं आपण इथं बघा दोन्ही कोड चेक करा. index.html डिझाईनचा कोड लिहिला हा बरोबर आहे. त्यामध्ये फॉर्म डिक्लेअर केलं, फॉर्म ऍक्शन welcome.jsp म्हणजे हा डेटा कुठे जाणार आहे welcome.jsp डायनामिक कोडला जाणार आहे. इनपुट टाईप तयार केला आपण, टेक्स्ट बॉक्स तयार केला, नेम इक्वल्स टू त्याला नाव काहीतरी यू नेम दिलेलं आहे. नाव देणं अतिशय महत्त्वाचं आहे. किंवा तुम्ही जेव्हा डेटा घेत असता तेव्हा तुम्हाला काय करता तुम्ही तर ह्या युजर नेम म्हणजे या नेमच्या प्रॉपर्टीज वापर करूनच घेता. इनपुट टाईप इक्वल्स सबमिट, व्हॅल्यू इक्वल्स टू गो. म्हणजे तुम्ही तिथे बटन ठेवणार आहे गोवरती क्लिक केल्यावर तुमचा हा डेटा कुठे जाणार आहे welcome.jsp ला जाणार आहे. मग तुम्ही ऍक्च्युअली JSP चा कोड इथे लिहिलेला आहे बरोबर. HTML बॉडी हे स्क्रिप्टलेट टॅग स्ट्रिंग नेम इक्वल्स टू request.get parameter uname request.
गेट पॅरामीटर युजर नेम, तुम्ही काय युजर नेम घेतलेला इथून आणि ते स्ट्रिंग नेममध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे. आउट डॉट प्रिंट वेलकम नेम आणि काय नेम ते प्रिंट केलं आहे स्क्रिप्ट टॅग कम्प्लीट. म्हणजे जिथे ॲक्च्युअली फक्त जावाचा कोड लिहायचा आहे तिथंच फक्त तुम्ही तो लिहिणार आहे आणि तेवढाच कोड लिहिणार आहे. बाकी सगळे कोड जे एक्स्ट्रा कोड्स आहेत ते लिहायची आवश्यकता नाही. ठीक आहे, 2 लाईनचाच कोड तुम्ही स्क्रिप्टमध्ये लिहिलं आहे. स्लॅश फॉर्म स्लॅश बॉडी स्लॅश HTML. ठीक आहे, अशा पद्धतीने एक सिम्पल JSPचा कोडिंग करू शकतो युजिंग द स्क्रिप्ट. नेक्स्ट आहे एक्सप्रेशन टॅग. जावा एक्सप्रेशन टॅग. तुम्हाला काहीतरी एक्सप्रेस करायचं तर इन दॅट सिच्युएशन यू आर गोइंग टू यूज द एक्सप्रेशन टॅग. द कोड प्लेस्ड विदिन द JSP एक्सप्रेशन टॅग इज रिटर्न टू द आउटपुट स्ट्रीम ऑफ द रिस्पॉन्स. म्हणजे आउटपुट द्यायच्या ठिकाणी तुम्ही काय करता, रिस्पॉन्सचं जो आउटपुट द्यायचं तुम्ही काय करता, या एक्सप्रेशन टॅगचं यूज करता. म्हणजे कुठलं टॅग कुठे यूज करायचं आहे तुम्हाला समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग एक्सप्रेशन टॅग कुठे तुम्ही यूज करता, तर जेव्हा तुम्हाला एखाद्या रिस्पॉन्सचा आउटपुट तुम्हाला द्यायचा आहे किंवा रिस्पॉन्स द्यायचा आहे किंवा आउटपुट द्यायचं आहे तर त्या सिच्युएशनला तुम्ही काय करता, एक्सप्रेशन टॅगचा यूज करता. आणि स्क्रिप्टेड टॅगचा कुठे यूज करता, जेव्हा तुम्हाला जावाचा कोड HTMLच्या कोडमध्ये ॲड करायचा तुम्ही स्क्रिप्टेड टॅग यूज करता. सो यू नीड नॉट राईट आउट प्रिंट. म्हणजे तुम्ही त्याचे आउटप्रिंट लिहिलेलं आहे हे लिहायची आवश्यकता डायरेक्ट तुम्ही एक्सप्रेस करून तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता. इट इज मेनली यूज टू प्रिंट द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल ऑर मेथड. तर तुम्हाला मोस्टली कशासाठी यूज केलं जातं, एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी किंवा एखादं मेथड कॉल करण्यासाठी किंवा मेथडची व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी काय करता याचा यूज करतात. सो व्हॉट इज द सिंटॅक्स ऑफ JSP एक्सप्रेशन टॅग, तर लेस दॅन पर्सेंट इक्वल्स टू स्टेटमेंट आणि पर्सेंट ग्रेटर दॅन. हे त्याचं सिंटॅक्स. So example of JSP expression tag. In this example of JSP expression tag, we are simply displaying the welcome message. We are simply displaying the welcome message. So HTML body and expression tag is equals to welcome to JSP. डबल कोट मध्ये आपण काय केलं, जे काय तुम्हाला एक्सप्रेस करायचं किंवा जे काय आउटपुट द्यायचं आहे ते तुम्ही काय केलं ते दिलेलं आहे. ठीक. Then example of JSP expression tag that is the current time. ते करंट टायमिंग प्रिंट करण्यासाठी काय केलं यूज केलेला. म्हणजे आपण एक सिंपल सिंटॅक्स यूज करण्यासाठी आपण काय केलं, एक सिंपल एक्झाम्पल दिलं आणि एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल तुम्हाला दाखवलेलं आहे. टू डिस्प्ले द करंट टाइम वी हॅव टू यूज द गेट टाइम मेथड टू method of calendar class. The get time is the instance method of calendar class. So we have called it after getting the instance of calendar class by get instance. तर आपल्याला काय करायचं आहे, कॅलेंडरमधून काय करायचं आहे, तो करंट डेट अँड टाइम घ्यायचा आहे ते आपल्याला प्रिंट करायचं. त्यासाठी आपण काय केलेलं, गेट टाइम नावाचं काय केलं मेथड यूज केलं. काय केलं, गेट टाइम नावाचं मेथड काय केलं आपण इथं यूज केलं आहे. ते कसं केलं बघा, index.jsp HTML बॉडी करंट टाइम. इथे काय केलं आपण एक्सप्रेशन टॅग लिहिले, बरोबर आहे. एक्सप्रेशन टॅग कशामध्ये समजतं, इक्वल टू सिम्बलमुळे. इक्वल टू सिम्बलमुळे आपल्याला काय समजतं, दिस इज एक्सप्रेशन टॅग. So to take a value from the calendar, we can write like a java.util.calendar. util म्हणजे युटिलिटी. बेसिक जी युटिलिटी असतात ते तुम्ही कुठं असतात, युटिलिटी नावाच्या क्लासमध्ये असतात. java.util.calendar.get instance.getTime. इन्स्टन्स म्हणजे ऑब्जेक्ट आणि गेट टाइम करंट डेट अँड टाइम घेतलेला आहे ते प्रिंट केलेला आहे. बरोबर आहे. ते मेथड इथे काय केले, कॉल केलं. मेथड काय केलं, इथे कॉल केलं. करंट डेट अँड टाइम तुमची काय होणार आहे, ते प्रिंट होणार आहे. काय होणार, प्रिंट होणार. Then the example of expression tag that prints the username. Same username करण्यासाठी केलेला आहे. बघा static code as it is. Welcome बघा, form action welcome.jsp, input type equals to text, name equals to username, input type is submit, value equals to go, slash form slash body slash HTML. and welcome.jsp तिथे काय केलं इथं आपण out.print च्या वेळी काय केलं इथं आपण ते स्ट्रिंग मध्ये वगैरे स्टोअर केलं होतं आपण वरती इथं बघा स्क्रिप्टलेटमध्ये. पहिल्यांदा काय केलं आपण इथून व्हॅल्यू घेतली, स्ट्रिंगमध्ये स्टोअर केली, परत स्ट्रिंग प्रिंट केला युजिंग द out.print. सो ह्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं, डायरेक्ट आपण काय केलं इथं एक्सप्रेशन टॅग म्हणजे एक सिंगल इक्वल टू साईनचा उपयोग करून आपण काय डायरेक्ट वेलकम प्लस रिक्वेस्ट.गेट युजर नेम डायरेक्ट ती व्हॅल्यू घेऊन आपण काय केलं इथं प्रिंट केलं. डायरेक्ट ती व्हॅल्यू घेऊन आपण काय केलं इथं प्रिंट केलेलं. सो दिस इज अ एक्सप्रेशन टॅग. सो दिस इज ऑल अबाउट द एक्सप्रेशन टॅग, स्क्रिप्टलेट टॅग. ओके. सर आतापर्यंत आपण काय काय बघितलं, JSP म्हणजे काय, ॲडव्हान्टेजेस ओव्हर सर्वलेट ऑफ JSP. नंतर JSPची लाईफ सायकल, एक तर सर्वरची लाईफ सायकल किंवा JSPची लाईफ सायकल 101% तुम्हाला एक्झामला येते म्हणजे येते, त्याशिवाय जावाचा पेपर सेट होत नाही. दोन्हीपैकी येतच. रिक्वेस्ट रिस्पॉन्स हे 100 ह्यापैकी काहीतरी येतच. JSPमध्ये स्क्रिप्टलेट हे जे काय आहेत टॅग्स आहेत, स्क्रिप्टलेट आहेत, ठीक आहे, एक्सप्रेशन टॅग आहे, ह्या तिन्हीपैकी एक ना एक परीक्षेला पडतं.
ज्या सर्व्हरची लाईफ सायकल किंवा GSPची लाईफ सायकल 100% परीक्षेला दोन्हीपैकी येते म्हणजे येतेच. तर अशा काही गोष्टी आहेत की तुम्हाला परीक्षेला हे येतातच जावाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. जर तुम्हाला सपोज एक GSPचं एक अख्खं युनिट आहे 3चं, तिसरं युनिट आपल्याला, तर त्यामध्ये ॲव्हरेज तुम्ही काढला 6 क्वेश्चन असतात. 6 क्वेश्चनपैकी तुम्हाला 3 थिअरी आणि 3 प्रॅक्टिकल, 3 थिअरी आणि 3 प्रोग्राम. जर तुम्ही प्रोग्राम केला तर तुम्हाला दोन्ही होतात, प्रॅक्टिकल आणि थिअरी दोन्ही लिहिता येते प्रोग्राममध्ये. म्हणजे प्रोग्राम समजून घ्या, म्हणजे जर कोड समजून घेतला तर तुम्हाला त्याच्या रिलेटेड थिअरी पण लिहिता येते. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. कोणाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. अनम्यूट व्हा आणि शंका असेल तर विचारा. नाही सर, समजलं सर. आणि काय म्हणत होतो जबीर मी, सपोज आपण हां आणखीन सर. एक असं सेशन ठेवू की युनिट वाईज. ठीक आहे, आता हां. थोडंसं वेळ गेला की आपण प्रत्येक युनिटची तुम्ही स्टडी करा. प्रत्येक युनिटची नोट्स मी टाकलेले आहेत फर्स्ट अँड सेकंडची, हो. बरोबर की त्याची स्टडी करा. हो. क्वेश्चन आन्सर पण बऱ्यापैकी म्हणजे काही 10-15 जणांनीच फक्त पाठवलेलं आहे, बाकी सगळ्यांनी पाठवा. त्याच्यावर तुमची इंटरनल डिपेंड आहे, बरोबर आहे. त्यामुळं ते तुम्ही ओके. क्वेश्चन आन्सर येऊन पाठवायला सगळ्यांना सांगा. तुम्हाला सांगतो म्हणजे यू आर द रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सांगतो. हे सगळ्यांसाठीच आहे, ओके तुमच्यासाठी सर. नाही. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांशी हो कम्युनिकेशन सर. करायची, तुमच्याशी मी कम्युनिकेशन करतो. दुसरी गोष्ट, प्रोजेक्टच्या ओके सर. लवकरात लवकर तुमच्या गाईडशी कम्युनिकेशन करून ते क्लिअर करून घ्या. ठीक आहे, प्लॅटफॉर्मवर काय हो तुम्हाला सर. 2 गाईड पाहिजे असतील, काय पाहिजे असतील, लवकरात लवकर चर्चा करून क्लिअर करून घ्या. क्वेश्चन आन्सर लिहा. हां. त्याचे तुम्हाला पहिले 3 युनिटचे जे काय आहेत, म्हणजे पहिले 3 आपले जे आहेत हे त्या क्वेश्चन आन्सरचे तुम्हाला क्वेश्चन बँक टाकलेले आहेत त्यामध्ये झालेले आहेत. आणि त्यातले 90% सगळे जे काय ते युनिव्हर्सिटीला येणारच आहेत. युनिव्हर्सिटी जे प्रश्न आलेले आहेत तेच आहेत, त्यामुळे ते व्यवस्थित प्रॉपरली करा. त्याच्यावरती पण आपण एकदा रिव्हिजन घ्यायचं आहे. ठीक आहे, तर एक ओके. दिवस तुम्ही मला सांगा कधी घ्यायचं ते, कसं करायचं. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा त्याचा अभ्यास करा युनिट 1चं, आणि युनिट 1चं तुम्ही स्टडी केला हां. तरच तुम्हाला त्याच्यावरती शंका येणार. मी फक्त रिव्हिजन घेणार, तुम्ही फक्त ऐकणार, असं नको व्हायला. तुम्ही त्याचा अभ्यास करा, बरं. बरोबर आहे. तुम्ही स्टडी केलं तर तुम्हाला त्यातल्या शंका कळतील, मग आपण काय करू शकतो त्यावरती क्वेश्चन आन्सर टाईप आपण काहीतरी सेशन ठेवू. ठीक आहे, चालेल सर. चालेल. ओके, बाकी आणि काही शंका काय थँक्यू. अडचण असेल तर विचारा. पालकर बाकी साहेब काय बोलत होते? काय म्हटलं? पालकर साहेब बोला. हां, रोहन पालकर बोला, काय अडचण? सर काय सांगतो तर आता असं कोणत्या युनिटवरती आता सगळे क्वेश्चन आन्सर लिहायचे आहेत? पहिला सर्व्हलेट वरती झाले ना, हां, सर्व्हरवरती तर झालं तर कोणत्या हा आता डेटाबेस आहे ना फर्स्ट त्यांचं, हा डेटाबेसवरती हा लिहा. मी तर तुम्हाला बघून टाकतो कुठल्यावरती लिहायचं काय लिहायचं. पहिला अगोदरचे सगळ्यांची येऊ दे, हा सगळ्यांची नाही आले म्हणतो हा आपण. मी 1-2-3 शनिवारपर्यंत तुम्हाला कुठली लिहायची काय लिहायची सांगतो. हे GSP संपू हा शनिवारपर्यंत. शनिवारपर्यंत GSP संपलं हा की तुम्हाला काय करतो, GSP आणि ते आताचे जे ते पहिले 3 रोजचं देतो. हा ते तुम्ही 8 हा दिवसात ते लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर ते चालेल तुम्ही म्हणजे चालेल कसं ठीक. एक हाताखालून जाईल, म्हणजे तुम्हाला ते लक्षात पण येईल काय काय विषय असतं, काय हा हा असतं, कन्सेप्ट पण समजेल. आणि आपण प्रॉपर ट्रॅकमध्ये, कारण युनिव्हर्सिटीचेच क्वेश्चन असतात, त्यांच्याकडून आलेलेच आहे तेच क्वेश्चन आन्सर आहे. हा त्यातून आपण कितपत डेप्थमध्ये ते आपल्याला समजतं आणि आपण काय काय शिकायला लागलो हे पण तुम्हाला समजतं. ठीक आहे, ओके सर. ठीक आहे चालेल. काय अडचण असेल तर वैयक्तिक कॉल करा, काय असेल ते शंका विचारू शकता. ठीक आहे, काय शंका नसेल तर थांबवा आपण. ठीक आहे, ओके सर. थँक्यू सर. ओके, थँक्यू.